राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सध्या पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत आणि आता काही वेळापूर्वीच खरं तर या ठिकाणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या सुद्धा दाखल झालेल्या आहेत। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांची दोन्ही मुलं अर्थात पार्थ पवार आणि जय पवार हे सुद्धा आपल्या आजोबांना भेटण्यासाठी पुण्यातल्या रुबी हॉलमध्ये पोहोचलेले आहेत। आता हे तिघही जण वर गेलेले आहेत आणि 5व्या मजल्यावर खरं तर शरद पवारांवरती हे सगळे उपचार सुरू असलेले पाहायला मिळतात। खासगी रूम मध्ये एका प्रायव्हेट रूम मध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्याच ठिकाणी आता ऑलरेडी प्रतिभा काकी असतील किंवा त्याचबरोबर सुप्रिया सुळे त्या ठिकाणी आहेत आणि आता इथून सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार हे तिघे जण सुद्धा आता वरती गेलेले पाहायला मिळतात। त्यांच्याकडून सुद्धा शरद पवारांच्या प्रकृतीची विचारणा केली जाणार आहे आणि त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी सुद्धा बोलतील। मात्र आपण बघतोय की खरं तर आज सकाळीच शरद पवारांना प्रचंड त्रास व्हायला लागलेला होता। त्यांना खोकला झालेला आहे, कफ झालेला आहे, त्यामुळे श्वास घ्यायला थोडासा त्रास होत होता, अस्वस्थ वाटत होतं, विकनेस होता। त्यामुळे त्यांच्यावर त्यांचे जे नेहमीचे डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडून सुद्धा उपचार सुरू होते। त्यांची एक टीम जी आहे ती गोविंद बागेत पोहोचली होती बारामतीमध्ये। मात्र या डॉक्टरांनी उपचार केल्याच्या नंतर सुद्धा त्यांना असं सजेस्ट करण्यात आलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्या काही टेस्ट असतील, काही टेस्ट करणं असेल किंवा इतर काही उपचार घेणं असेल हे थेटपणे हॉस्पिटलमध्ये जाऊन करा, जेणेकरून या सगळ्यामुळे कुठेतरी जास्त काळजी जी आहे ती पुढे करावी लागणार नाही। प्रिकॉशन म्हणूनच काही टेस्ट वगैरे आपण आधीच करून ठेवूयात असं सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळेच खरं तर डॉक्टरांच्या या सगळ्या पथकाबरोबर कार्डिएकच्या अँब्युलन्समध्ये बसून शरद पवार हे स्वतः या ठिकाणी पोहोचले। त्यांचा पूर्ण ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचला। त्यांच्याबरोबर प्रतिभा काकी आणि सुप्रिया सुळे या दोघी सुद्धा इथे पोहोचलेल्या होत्या। ज्यावेळी पुण्यातल्या रुबी हॉलमध्ये त्यांना आणण्यात आलं त्यानंतर आपण बघितलं तर व्हीलचेअर वरती सगळ्यात पहिल्यांदा ते बाहेर पडले होते, त्यानंतर पुढे स्ट्रेचर वरती आत नेण्यात आलं। मात्र तेव्हापर्यंत सुद्धा शरद पवार हे स्टेबल वाटत होते, फार जास्त चिंताजनक प्रकृती त्यांची वाटत नव्हती। दरम्यानच्या काळामध्ये त्यांना जेव्हा आत नेण्यात आलं त्यानंतर डॉक्टरांकडून त्यांच्यावरती उपचार करण्यात आले, काही टेस्ट करण्यात आला आणि त्यानंतर स्वतः आमदार रोहित पवार या ठिकाणी पोहोचले। त्यांनी सुद्धा आज जाऊन प्रकृतीची विचारणा केली, डॉक्टरांशी चर्चा केल्या। सुप्रिया सुळेंनी सुद्धा डॉक्टरांशी चर्चा केली। त्यामध्ये सुप्रिया सुळेंनी असं सुद्धा म्हटलं की डॉक्टर जे काही आम्हाला सजेस्ट करतील आम्ही त्याच पद्धतीने उपचार घेऊ, आम्ही आमच्या बाजूने कुठलेही सजेशन्स देणार नाही। जिथे कुठे उपचार करणं गरजेचं असेल किंवा ज्या पद्धतीचे उपचार करणं गरजेचं असेल ते सगळे उपचार केले जातील। हॉस्पिटलचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते सगळे काही पाळले जातील। व्हिजिटर्सला कुणालाही अलाउड करू नका, अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत आणि सामंजस्याची भूमिका कुठेतरी सुप्रिया सुळेंनी आणि डॉक्टरांनी मिळून घेतलेली होती। आणि त्या सगळ्याच्या नंतर डॉक्टर या ठिकाणी मेडिकल बुलेटिन करण्यासाठी काही वेळापूर्वी बाहेर आले। त्यावेळी डॉक्टरांनी असं सांगितलं की फार जास्त चिंताजनक प्रकृती नाहीये, आता सुद्धा ते स्टेबल आहेत, चालतायत, बोलतायत। मात्र त्यांना दादा गेल्याच्या नंतर जो काही शारीरिक दगदग त्यांची झालेली होती किंवा मानसिक ताण आलेला होता या सगळ्याच्या नंतर थोडंसं त्यांना आरामाची गरज होती आणि त्या सगळ्यामध्ये सर्दी खोकला झाल्यामुळे जास्त थोडंसं अस्वस्थ वाटत होतं। त्यामुळेच त्यांच्यावरती काही उपचार सुद्धा सुरू आहेत, काही टेस्ट केलेले आहेत। या टेस्टचे रिपोर्ट आज संध्याकाळपर्यंत येणार आहेत आणि त्यानंतर त्यांना अंदाजे किती दिवसांसाठी उपचार द्यायचे आहेत हे ठरवलं जाईल। मात्र आता जी काही प्राथमिक माहिती आहे त्यानुसार पुढचे 3 तरी दिवस किमान याच रुबी हॉलमध्ये शरद पवारांवरती उपचार सुरू राहतील। त्यानंतर मात्र जर या रिपोर्टमध्ये आणखी काही जास्त सिरियस जर काही निघालंच तर मग पुण्यातून त्यांना मुंबईमध्ये हलवलं जाईल। मात्र सध्या तरी मुंबईला शिफ्ट करण्याची कुठलीही प्रोसेस चालू नाहीये किंवा तशा पद्धतीची सध्याची परिस्थिती पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे सध्या तरी पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये हे सगळे उपचार सुरू आहेत। काही वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, त्याचबरोबर पुण्यातले त्यांचे एकमेव आमदार असणारे बापूसाहेब पठारे असतील, पुण्यातले गटनेते असतील काका चव्हाण हे सुद्धा येऊन गेलेले आहेत। अनेक खरं तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सुद्धा भेटीसाठी इथे येत असलेले पाहायला मिळतात। मात्र रोहित पवारांकडून असं आवाहन करण्यात आलंय की हे हॉस्पिटल आहे, इथे इतर सुद्धा पेशंट्स आहेत, त्यामुळे इतर कुणालाही आपल्यामुळे त्रास होऊ नये, हॉस्पिटलचे नियम धाब्यावर बसवले जाऊ नयेत, प्रोटोकॉल्स मोडू नयेत, यासाठी म्हणून सगळ्यांनीच इथे येणं टाळावं, कार्यकर्त्यांनी इथे येणं टाळावं। साहेबांची प्रकृती ही स्थिर आहे, बरी आहे, त्यामुळे इथे येऊन कुणीही गर्दी करू नका अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलंय। त्यामुळे आत्ताच्या तरी घडीला या ठिकाणी फारसे कार्यकर्ते दिसत नाहीयेत, अगदी थोडेसे या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते काही वेळापूर्वी दाखल झाले। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार, जय पवार यांच्याबरोबर सुद्धा कार्यकर्ते काही या ठिकाणी आलेले आहेत, पण फार जास्त प्रमाणामध्ये हे कार्यकर्ते आलेले नाहीयेत। मात्र सिक्युरिटी जी काही आहे ती खूप जास्त तगडी सिक्युरिटी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। मुळात Z+ सिक्युरिटी ही सुनेत्रा पवारांना आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या संपूर्ण परिसरामध्ये सुनेत्रा पवार यायच्या खूप वेळ आधीपासूनच इथल्या स्थानिक पोलिसांची पथकं सुद्धा येऊन थांबलेली होती आणि त्यानंतर खरं तर मुळात असं घडलं की ज्या गेटवरती माध्यमांचे सगळे प्रतिनिधी उभे होते तिथे माध्यमांना चकवा देऊन मागच्याच गेटनी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आतमध्ये गेल्या।
त्यावेळी मात्र लिफ्टमध्ये जाताना सुनेत्रा पवार दिसत आहेत, त्याचबरोबर जय पवार, पार्थ पवार हे तिघे सुद्धा, त्यांच्याबरोबर त्यांचे काही ओएसडी असतील, पीए असतील किंवा काही बॉडीगार्ड असतील, ते सुद्धा लिफ्टमधून वर जाताना पाहायला मिळतात. 5व्या मजल्यावरती हे सगळे उपचार जे आहेत ते शरद पवारांवरती सुरू आहेत आणि त्यानंतर आता पुढच्या काही वेळामध्ये संपूर्ण अजितदादांचं जे कुटुंब आहे ते शरद पवारांची भेट घेऊन बाहेर येईल. त्यानंतर कदाचित ते माध्यमांशी संवाद साधतील किंवा मग डॉक्टर जे आहेत ते कदाचित बाहेर येऊन रिपोर्ट्समध्ये नेमकं काय आलंय हे सांगता येईल, असं सध्याची तरी परिस्थिती एकंदरीतच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अमित सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.